बापाने आंबट द्राक्ष खाल्ले तर मुलाचे दात आंबत नाही, अशा प्रकारे तो बोध होतो. म्हणजे बापाने आई वडिलांनी जर पाप केलं तर त्याचं शासन मुलांना होत नाही. या ठिकाणी तो प्रामुख्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एचकेल संदेष्टा या ठिकाणी जे सांगतो की देव न्यायी आहे. जो पाप करतो परमेश्वर त्याला शिक्षा करतो किंवा त्याच्यावर त्याला शासन करतो, आणि जो पाप सोडून पुन्हा जो देवाकडे येतो, जो पश्चाताप करतो, परमेश्वर खात्रीने त्याचा बचाव करतो किंवा त्याचं तारण करतो. आणि आम्ही त्याचप्रमाणे प्रेषितांचे कृत्य याचा 26वा अध्याय वचन 12 ते 20 जे वाचलेलं आहे, त्यामध्ये संत पाऊल दिमेश्कच्या वाटेवर पुनरुत्थित ख्रिस्तानं त्याला जे दर्शन दिलं, संत पाऊलाच्या बद्दल जो शाऊल होता, त्याचं येशू ख्रिस्ताच्या दर्शनानंतर पाऊलामध्ये त्याचं रूपांतर झालं. परमेश्वराने त्याला ज्या कारणासाठी निवडलं ती गोष्ट आज संत पाऊल ज्यावेळेस बंदिवानात होता त्यावेळेस तो अग्रपा राजा याच्या समोर तो भाषण करतो. अग्रपा हा हेरोद राजा ज्याचा उल्लेख प्रेषितांचे कृत्य याचा 12व्या अध्यायामध्ये झालेला आहे. त्याचा मुलगा होता. तो फेलिक्सची यहुदी पत्नी दुसिल्लाचा भाऊ होता. प्रेषितांचे कृत्य याचा 24वा अध्याय 24व्या वचनामध्ये त्याचा आपल्याला उल्लेख आढळेल. रोमी राजाने या अग्रपे राजाला एक छोटं प्रांत देऊन त्या ठिकाणी त्याला राजा केलेलं होतं. आणि मग हा फेस्त ज्याच्याकडे पाऊलाची जी दाग मारण्यासाठी किंवा पाऊलाची केस त्याच्याकडे आलेली असताना या संदर्भामध्ये मार्गदर्शन किंवा या संदर्भामध्ये अग्रपाने मार्गदर्शन करावं, त्यासाठी या पाऊलाला त्याच्यासमोर आणण्यात येतं. आणि मग पाऊलाला त्याची बाजू मांडण्याची त्या ठिकाणी संधी देण्यात येते. आणि पाऊल त्या ठिकाणं ख्रिस्ताची सुवार्ता गाजवतो. तो कशा प्रकारे त्याला ख्रिस्तानं दर्शन दिलं, कशा प्रकारे परमेश्वराने त्याची निवड केली, परराष्ट्रीयासाठी विशेष करून त्याची निवड करण्यात आली. आणि मग पाऊल त्या ठिकाणी सांगतो तर लोकांनी अंधारातून प्रकाशाकडे, उजाडाकडे, सैतानाच्या अधिकाराकडून देवाकडे वळावं, म्हणून परमेश्वराने माझी निवड केलेली आहे. आणि लोकांनी पश्चाताप करावा, आपल्या पापापासून माघारी फिरावं आणि त्यांनी देवाच्या राज्यात प्रवेश करावा, म्हणून देवाने माझी निवड केलेली आहे. आणि विशेषतः परराष्ट्रीयांसाठी माझी निवड झालेली आहे. थोडक्यामध्ये पश्चाताप करून देवाकडे वळणं, माघारी फिरणं. आणि आज जो आमचा विषय आहे, आम्ही जो नव्या करारामधले लूक शुभवर्तमान याचा 1-2 वचन व 11 ते 32 हे वचन वाचलेलं आहे. उधळ्या पुत्र, त्याला त्या ठिकाणी शीर्षक काही ठिकाणी उधळ्या पुत्र म्हटलेलं आहे, काही ठिकाणी हलवलेला पुत्र म्हटलेला आहे. परंतु या सर्व गोष्टीचा जर सार पाहिला तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे पश्चाताप करणाऱ्यास क्षमा प्राप्तीचे ईश्वराकडून खात्रीपूर्वक वचन आहे. क्षमेचं रहस्य कशात भेटलेलं आहे हे त्याच्याकडे आज आपण आपला दृष्टिक्षेप टाकणार आहोत. शुद्धीवर येणं, क्षमा मागणं, पश्चाताप करणं, या मागचं देवाचं रहस्य काय आहे. पश्चाताप केल्यानंतर आम्हाला परमेश्वर कसा प्राप्त होतो. आम्ही जर क्षमा मागितली, आम्ही जर क्षमा प्राप्तीचं जर वरदान परमेश्वराकडून मागितलं तर खात्रीदायक तो आम्हाला कसं वचन देतो याकडे याच्या अध्यायाचा दृष्टिक्षेप आहे. आणि ते अध्याय आपण वाचलेले आहे. या सर्व गोष्टीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करण्या अगोदर प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. आजचा सुंदरसा दिवस तू आम्हाला दिलास आणि आजच्या दिवशी तुझ्या वचनातून बोलण्याची तुम्हाला संधी दिलीस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो परमेश्वरा, माझा लोक होऊ दे आणि तो आपला गौरव करू दे. तुझ्या वचनाचं परमेश्वरा या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना माझ्या मुखात तू आपले वचन कर. मी माझ्या पंचनामे परमेश्वरा तुझ्याकडून तू जे माझ्या मुखात
मुखात शब्द घालशील परमेश्वरा तेच या ठिकाणी बघित करावा असा अनुरोध मानला जातो. इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवात माझा तू ताबा घे प्रभू. तुझ्या वचनाद्वारे आमच्या आत्म्याची तू बोल प्रभू. आज आम्ही तुझं वचन ऐकण्यास उत्सुक आहोत परमेश्वरा. तुझं रहस्य तू आज आम्हासमोर प्रकट कर अशा मी तुला विनंती करतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आली. नवीन करारामध्ये जो अध्याय आम्ही वाचलेला आहे उधळा पुत्र, आता एकही व्यक्ती नसल की त्याला उधळ्या पुत्राचा दृष्टांत माहीत नाही. जो कोणी ख्रिस्ती व्यक्ती आहे त्याला उधळ्या पुत्राचा दृष्टांत माहीतच माहीत आहे. कारण संडे स्कूल पासून आम्ही हा दृष्टांत ऐकत आलेला आहोत. परंतु या दृष्टांतामध्ये देवाचं काय रहस्य लपलेलं आहे, देव या दृष्टांताच्या माध्यमातून आमच्याशी काय काय बोलू इच्छितो हे अनेक देवाच्या सेवकांकडून याच्या अगोदर आम्ही ऐकलेलं असतं. आणि आज देखील आमचा जो विषय आहे की पश्चाताप करणाऱ्यास क्षमा प्राप्ती होते. आणि हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. देवाचं क्षमेचं रहस्य हे या उधळ्या पुत्राच्या दाखल्यामधून देवाने प्रकट केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की येशू ख्रिस्त हा सकाळचा जे त्या काळातले नावाजलेले पापी लोक होते त्यांच्याबरोबर उठतो बसतो म्हणून परुषी लोक येशू ख्रिस्ताला नाव ठेवते. त्याच्या मागे कुरकुर करत होते. आणि हा पाप्यांबरोबर उठतो, हा पाप्यांबरोबर बसतो, पाप्यांच्या घरी जेवायला जातो, हा पाप्यांबरोबर राहतो, असे अनेक लोक त्याच्या नावाने जे यहुदी आणि परुषी शास्त्री होते. कारण ते देखील यहुदी होते. येशू ख्रिस्त यहुदी होता. आणि येशू ख्रिस्त ज्या आवेशाने देवाच्या राज्याची घोषणा करत होता लोक त्याच्या पाठीमागं झुंडच्या झुंड येत होते. येशू ख्रिस्ताचे अद्भुत चमत्कार करत होता आणि लोक येशू ख्रिस्ताला ओळखू लागले होते. येशू ख्रिस्ताची महती पूर्ण येरुशलेम आणि येरुशलेमच्या बाहेरही होऊ लागली होती. आणि असं असताना हे यहुदी परुषीचे लोक आहेत, जे अभ्यासक आहेत, शास्त्री परुषी, हे येशू ख्रिस्ताला पकडण्यामागे किंवा येशू ख्रिस्त कुठेतरी चुकल म्हणून येशू ख्रिस्ताला नावं ठेवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते. प्रामुख्याने ते येशू ख्रिस्ताला नावं ठेवत होते. हा काय धार्मिक आहे का? हा जर धार्मिक असता तर या पाप्यांबरोबर बसलाच नसता. हा जर स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो, हा जर देवाचा पुत्र असता तर या पाप्यांबरोबर तो राहिलाच नसता. अशी कुरकुर येशू ख्रिस्ताच्या मागे हे लोक करत होते. आणि येशू ख्रिस्त हा पापी लोकांना तारावास या जगात आलेला आहे हे पटवून देण्यासाठी या लूका शुभवर्तमानामध्ये येशूने प्रामुख्याने 3 दाखले दिलेले आहेत. एक हरवलेलं मेंढरू, दुसरं हरवलेलं नाणं आणि तिसरं उधळा पुत्र, याचाच हरवलेला पुत्र. आवाज कमी आहे, आवाज येतो सर्वांना क्लिअर येतो ना? आज त्याच्याकडे आम्ही आमचा दृष्टिक्षेप टाकलो आहोत. येशू ख्रिस्ताने हे दाखवून दिलं की मी ज्या लोकांसाठी आलेलो आहे, विशेष करून जे हरवलेले आहेत, जे देवापासून विभक्त झालेले आहेत, ज्याने देवाचा सहवास सोडून दिलेला आहे, जे देवामध्ये नाही, जे पापी वासनेने भरडलेले आहेत, जे पापी आहेत, त्यांना मी तारावास या जगामध्ये आणलो आहे. येशू ख्रिस्ताने एका ठिकाणी उदाहरण देताना सांगितलं, आजारा व्यक्तीला कोणाची गरज असते? डॉक्टरची कोणाला गरज असते? आजारा व्यक्तीला. जो निरोगी असतो त्याला वैद्याची गरज नसते. जे पापी आहेत त्यांना मी तारावाला या जगामध्ये आलेलो आहे. ते वारंवार येशू ख्रिस्ताने सांगितलं. परंतु तरी देखील हे लोक त्याच्या मागे कुरकुर करत होते की यांनी या पापी लोकांमध्ये उठून बसू नये. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं की पापी लोकांना तारण किती महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी 3 दाखले प्रामुख्याने या ठिकाणी सांगितले. त्याच्यापैकी जो उधळा पुत्र आहे त्याच्या दाखल्यावर आपण विचार करत आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे उधळा पुत्र 2 भाऊ होते. त्यांचा बाप जो धाकटा होता तो आपल्या बापाला म्हणतो की माझ्या मालमत्तेचा वाटा मला द्या. आणि तो आपला वाटा आपल्या बापाकडून मागून घेतो. आणि काही दिवसांनी त्याची सर्व संपत्ती घेऊन तो दूरदेश निघून जातो. आणि तिकडे गेल्याने तो चैनबाजी करतो, वेश्यांच्या मार्फत तो सर्व पैसे उडवतो, मोज मजा करतो. आणि मोज मजा केल्यानंतर त्याचे पैसे संपून जातात, दुष्काळ पडतो.
खाण्याचे वांदे होतात, अशा वेळेस एका व्यक्तीकडे तो कामाला लागतो, तो मनुष्य त्याला कामावर ठेवतो, काम नाही देतो तर डुकरं चालवण्याचं काम देतो. यावेळेस त्याची अशी बिकट परिस्थिती होती तर त्याला खायला अन्न देखील मुश्किल होतं. आणि मग त्याला असं वाटतं आपल्याला डुकरं जे शेंगा खातात त्या आपण खावे की काय, खाल्ल्या नाही बघा, खावे की काय. आणि ते विचार त्याच्या मनात घुलत असताना त्याला आपल्या बापाची आठवण होते की मी जे घर सोडून आलेलो आहे, ज्या बापाचा राजगड मी सोडून आलेलो आहे, त्या ठिकाणी माझ्या बापाकडे काम करणारे जे लोक आहेत, जे चाकर आहे, त्यांच्याकडे खाण्यापिण्याची किती रेलचेल आहे, जेवण तासात पडलेलं असायचं, किती लोक खाऊन जायचे, परंतु त्या अन्नाला मी एक एक कणाला आज मोठा झालेला आहे. आणि मग तो पश्चाताप करतो आणि मग तो म्हणतो मी उठत आणि माझ्या बापाकडे जाईल. जसं बोलतो तशी कृती करतो आणि मग आपल्या बापाकडे जातो आणि बापाला म्हणतो, बाप म्हणूनच पाहतो की आपला मुलगा पुन्हा आलेला आहे, कारण बापाची इच्छा असते की आपल्या मुलाने पुन्हा यावं. आणि या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती. बाप पळत जातो, त्याला गळ्यात गळा घेतो, त्याचे कपडे वस्त्र बदलतो, त्याला नवीन कपडे देतो, त्याच्या डोक्यामध्ये अंगठी घालतो, त्याला जोडे घालतो आणि त्याच्यासाठी एक धष्टपुष्ट कोकरू तो त्या ठिकाणी कापतो आणि आनंद उत्सव करतात, कारण तो हरवला होता तो सापडला. हा या गोष्टीचा किंवा ह्या दृष्टांताचा पाठा आपल्या सर्वांना माहिती. त्याच्यानंतर दुसरा पाठ चालू होतो. त्याचा जो भाऊ, जो आपल्या बापाच्या आत्म्यामध्ये राहणारा, ज्याने आपल्या बापाची कुठलीही संपत्ती नासधूस केली नाही, त्या तो भाऊ जेव्हा बाहेरून येतो त्यावेळेस तो पाठ होतो, घरामध्ये आनंद उत्सव चालू आहे. त्याला समजतं आपला हरवलेला भाऊ पुन्हा आलेला आहे आणि बापाने त्याच्यासाठी कोकरू कापलेला आहे आणि त्याला वाईट वाटतं, दुःख वाटतं. तो बापाला प्रत्युत्तर करतो, मी तर तुमच्या एवढा आज्ञात होतो, तुम्ही माझ्यासाठी तर काहीच केलं नाही आणि यांनी तुमची संपत्ती उडवली आणि तरी देखील तुम्ही त्याला जवळ केलं आणि आनंदोत्सव करतात. बाप त्याला म्हणतो, अरे बाळा हे सगळं तुझंच आहे, परंतु जो गेला होता, जो हरवला होता, जो आमच्यापासून दूर गेला होता, तो पुन्हा आलेला आहे आणि म्हणून आनंदोत्सव करतो. या सेकंड पार्ट मध्ये हा या गोष्टीचा वापर वारंवार आम्ही ऐकलेला आहे, वारंवार त्याच्यावर आम्ही चिंतन मनन केलं आहे. परंतु या गोष्टीमध्ये परमेश्वर आम्हाला याच्यातून काय सूचित करतो, परमेश्वर आमच्याशी काय बोलतो, देवाच्या वचनाचं रहस्य काय आहे हे समजून घेणं तितकेच आज महत्वाचं झालेलं आहे. मनुष्याचं पतन होतं. मनुष्य देवाबरोबर राहत असताना तो पाप करतो, तो पुन्हा पापात पडतो. ज्यावेळेस तो पापात पडतो, तो पापात अचानक पडत नाही, तर ज्या 7 पायऱ्या आहेत पापात पडण्याच्या अगोदर, त्याचं पतन होण्या अगोदर, त्या 7 पायऱ्या म्हणजे इच्छा, स्वातंत्र्य ते त्याच्यामध्ये जागृत होतो, स्वार्थ त्याच्यामध्ये जागृत होतो, वियोग अवस्था त्याच्यामध्ये निर्माण होती, भोगासक्ती त्याच्यामध्ये निर्माण होती, त्याच्यानंतर आद्य दारिद्र्य त्याच्यामध्ये निर्माण होतं, आत्मनिंदा त्याच्यामध्ये निर्माण होते आणि मग त्याची उपासमार होते आणि तो पूर्णपणे पापात पडतो, देवापासून दूर जातो. पुन्हा आम्ही जर या अध्यायाचं जर नीट बारकाईने जर आम्ही विश्लेषण केलं तर पुन्हा पतनाकडून परमेश्वराकडे जाण्यासाठी ज्याचा जो खाली पडलेला आहे, जो पापात पडलेला आहे, त्याला जर पुन्हा देवाकडे जायचं असेल तर पुन्हा 7 पायऱ्या त्याला पार करावं लागतात. पहिली पायरी म्हणजे शुद्धीवर येणं, दुसरी पायरी म्हणजे निश्चय करणं, तिसरी पायरी म्हणजे पश्चाताप करणं आणि चौथी पायरी म्हणजे माघारी परतणं, 5वी पायरी म्हणजे समेट आणि 6वी पायरी म्हणजे नवा पोशाख आणि 7वी पायरी म्हणजे आनंद करणं. या पडण्याच्या ज्या पायऱ्या आहेत, उठण्याच्या देखील त्या पायऱ्या आहेत आणि प्रत्येक मनुष्याच्या जीवनात या पायऱ्यांवर त्यांना प्रवास करावा लागतो. आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत, आम्ही देवावर प्रेम करणारे लोक आहोत, ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, आमचं तारण झालेलं आहे आणि असं असताना देखील आम्ही रोज या पायऱ्यांवर प्रवास करतो का नाही? जर कोणी म्हणत असेल मी पाप करत नाही तर मी काय करतो, लबाड बोलतो नाही, तो देवाला बसवतो, कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला आम्ही रोज क्षणाक्षणाला वेळेवेळेला मिनिटाला आम्ही पाप करतो, कारण आमचं जे अंतःकरण आहे ते पापी वासनांनी भरलेलं आहे.
धारण झालेलं आहे. आम्ही जरी म्हटलो की आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे, मी जरी पाळत आहे, मी जरी आज जागा घालून तुमच्यासमोर उभा आहे, तरी मी देखील वेळोवेळेला पाप करतो आणि सर्व पापांमध्ये मी मुख्य किंवा मी प्रमुख आहे. पाऊल देखील हीच करून देतो. आम्ही या 7 पायऱ्यांमध्ये आमचं पतन दिवसांदिवस होत असतं, परंतु पतन झाल्यानंतर आम्ही त्याच पापामध्ये पडून राहणं हे चुकीचं आहे. आम्हाला पुन्हा उठला पाहिजे. परमेश्वर आम्हाला हात द्यायला तयार आहे. दावीद राजा पडला, परंतु तो पुन्हा उठला आणि पुन्हा देवाकडे आला. पेत्र बुडाला, त्या पाण्यावर चालत असताना त्याचं देवावरचं लक्ष विचलित झालं. तो बुडाला, परंतु पुन्हा येशू ख्रिस्ताने त्याला हात दिला आणि तो पुन्हा पाण्यावर चालला. आमेन. आज तीच गरज आहे. हा जो उदाहरण पुत्र होता, त्याला बापाच्या परतंत्र्यात किंवा बापाकडे राहणं किंवा बापाच्या आज्ञेत राहणं त्याला योग्य वाटत नव्हतं. त्याला वाटत होतं की मला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मला माझं स्वातंत्र्य हवं आहे. मी किती दिवस बापाच्या आज्ञेत राहू, किती दिवस बापाजवळ राहू. मी आता मोठा झालेला आहे, मला 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, मला सर्व ज्ञानाने मी परिपूर्ण झालेलो आहे, आता मला सर्व समजतं, आता मला कोणाच्या आज्ञेत राहायची गरज नाही. मनुष्याला परमेश्वराने जन्मतः स्वातंत्र्य दिलेलं आहे. परमेश्वर कोणालाही पारतंत्र्यात ठेवू इच्छित नाही. परमेश्वराने मनुष्याची जी निर्मिती केली, मनुष्य काय, परंतु देवदूताला देखील परमेश्वराने स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणूनच त्या देवदूताने पाप केलं आणि त्याचं रूपांतर सैतानामध्ये झालं. परमेश्वराने मनुष्याची जी जडणघडण केली, देवाला जर वाटलं असतं तर त्यांनी मनुष्य निर्माण केला असता, त्याच्यामध्ये प्रोग्राम फिट केला असता आणि आजचं जे आमचं रोबोट आहे त्या पद्धतीने आम्ही त्या गोष्टी केल्या असत्या. परंतु परमेश्वराने मनुष्याला मन दिलं, आज्ञा दिली होती, ते फळ खाऊ नको, तुला बरा वाटलं ज्ञान होईल. देवाची इच्छा नव्हती की मनुष्याने पापात पडावं. फळ खाणं खूप मोठी गोष्ट नव्हती, परंतु ती आज्ञा त्यांनी मोडली आणि ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना बरा वाटल्याचं ज्ञान झालं. इस्रायल लोकांना देखील परमेश्वराने बरं आणि वाईट त्यांच्या समोर ठेवलं. शाप आणि आशीर्वाद तुम्ही निवडून घ्या. कधीच मनुष्यावर त्यांनी सक्ती केलेली नाही आणि मनुष्याची फितरतच अशी आहे की तो कधीच पारपत्रात राहण्याची त्याची इच्छा नाही. आमचा देश, आमच्या देशातले जे स्वातंत्र्यवीर असतील त्या लोक ते पारपत्रामध्ये राहिलेले आहेत. आज आम्ही स्वातंत्र्यामध्ये श्वास घेतो, स्वातंत्र्य आमच्या टाळी आहे म्हणून आम्हाला त्या गोष्टीचं काय वाटत नाही. परंतु आजही कित्येक लोक पारतंत्र्यात आहेत, कित्येक लोकांना स्वातंत्र्य नाही. मुळात परमेश्वराने आम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. गलतीकारापत्र याचा 5वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला स्वातंत्र्यासाठी पाचारण झालेलं आहे. पहिले करीन याचा 3रा अध्याय 17 वचन, देव आत्मा आहे, तेथे देवाचा आत्मा आहे, तेथे मोकळीकता म्हणजे स्वातंत्र्यता आहे. देवाने मला स्वातंत्र्य निर्माण केलेलं आहे, त्यांनी मुळातच आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि तू स्वतंत्र असताना स्वतंत्र व्हायला का पाहतो? त्या निवडलेल्या लोकांचा परमेश्वर स्वतः राजा होता, त्यांच्यासाठी तो लढत होता. त्या परराष्ट्रांबरोबर स्वतः देव या इस्रायल लोकांचा राजा होता. तरी देखील त्यांना असं वाटायला लागलं, आम्ही डोळ्याने पाहणारा राजा आम्हाला असावं, आमचा स्वतःचा राजा आम्हाला असावं आणि देवाकडे कुरकुर करू लागले. आणि मग देवाने नाईलाज असतो त्यांना राजा दिला शाऊल. देवाने मुळात तुम्हाला देव स्वतः तुमच्यासाठी लढत आहे, तरी देखील त्यांना डोळ्याने पाहणारा राजा, इतरांचा राजा त्यांना हवा होता. आणि काय झालं? जोपर्यंत देव त्यांच्यासाठी लढत होता ते कुठल्याही पारतंत्र्यात गेले नाही. देव आत्महत्या त्यांना सोडत होता, परंतु एका मनुष्याची त्यांनी निवड केली, देवाचा नाकार केला. आमच्या जीवनात देखील आम्ही आमचं जे स्वातंत्र्य देवाने दिलेलं आहे, मुळात आम्हाला देवाने स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु आम्ही स्वतःहून पारतंत्र्यात जातो. सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याने आपलं रक्त सांडवलं आणि या सैतानाच्या बंधनामध्ये आम्ही जे बंधमुक्त होतो, जे आदामाने आम्हाला त्या बंधनात लुटलं होतं, ज्या आदामाद्वारे आम्ही पापात पडलो होतो, ज्या आदामाद्वारे आमच्या काही मरण आलं होतं, आम्हाला मुळातच मरणासाठी नाही तर संपूर्णतः देवाबरोबर संपूर्णतः जीवन जगण्यासाठी देवाने निर्माण केलं होतं. परंतु त्या आदामाने पाप केलं, मनुष्याने पाप केलं आणि म्हणून आम्ही
मी त्या दास्यात पापाच्या दास्यात पडलो. त्या दास्यातून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्ताला देवाने या जगामध्ये पाठवलं आणि 2000 वर्षापूर्वी त्यांनी त्या वधस्तंभावर आपलं रक्त चालवलं. त्या पापाच्या दास्यातून आम्हाला सोडवलं आहे. देव मुळात मनुष्याला पापात राहू देत नाही, तरी देखील मनुष्याला अशी इच्छा वाटते की मला स्वतंत्र हवं. लेकरू आपल्या आई बाबाच्या आज्ञेत राहतं, घरात राहतं, परंतु त्या लेकराला वाटतं की मला आई जेव्हा तसं त्याला समजायला लागतं, 16, 17, 18 वर्षाचा जेव्हा तो होतो तेव्हा वाटतं तर मला स्वातंत्र्य पाहिजे, मला माझ्या आई बाबाचं छत्र नकोय, मला त्यांचं गोदरेशन नकोय, त्यांच्या आज्ञा मला नकोय, आता मला स्वातंत्र्य पाहिजे. जे आई बाबांनी त्याला जन्म दिलेला आहे, ज्या आईने 9 महिने त्याला पोटात बाळगलेला आहे, जो बाप भाऊ त्यांच्यासाठी कष्ट करतो, ते नको नकोशे वाटतात आणि मित्र त्यांना जवळशे वाटतात. ही सत्य परिस्थिती आहे. प्रत्येक घरामध्ये ही परिस्थिती आहे. स्वातंत्र्य पाहिजे आहे, स्वइच्छा पाहिजे आहे आणि ज्या उदाहरणार्थ देखील स्वइच्छा पाहिजे होते आणि म्हणून तो गेला, बाबा माझ्या मालमत्तेचा वाटा मला द्या. स्वार्थ त्याच्यामध्ये निर्माण झाला. माझी जी काही संपत्ती आहे ती मला द्या. ज्यावेळेस मी आणि माझं आमच्या अंतःकरणात येतं त्यावेळेस आम्ही निश्चित पतनाकडे चालत आहोत हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस आमच्यामध्ये स्वातंत्र्य असावं अशी आमची भावना निर्माण होती त्यावेळेस आम्ही पतनाकडे चालतो आहोत हे निश्चित ध्यानात ठेवा. आणि ज्यावेळेस तो म्हणतो की मला माझ्या मिळकतीचा वाटा द्या, त्याचा स्वार्थ त्याला जागृत होतो. आणि ती बापाची संपत्ती होती, बापाने त्यांचा बाप होता, त्यांचा पुत्र होता, तुम्हाला देखील पुत्र आणि कन्या होण्याचा त्यांनी अधिकार दिलेला आहे. आम्ही आता देवाचा बाप, जो बाप आहे तो परमेश्वराचा पिताचा दर्शक आहे. या दृष्टांतामधला जो बाप आहे तो देवाचा एक दर्शक आहे, परमेश्वर पिता याचा एक दर्शक आहे. आणि आम्ही देखील आमचा स्वार्थ साधण्यासाठी, आमचा स्वार्थ पाहण्यासाठी कधी कधी आम्ही देवाकडे आग्रह करतो आणि आम्ही काय गोष्टी त्याच्याकडे मागत असतो. ज्यावेळेस मी आणि माझं आमच्या मनामध्ये उत्पन्न होतं त्यावेळेस आम्ही निश्चित अर्थानं पतनाची पावले घेऊन आम्ही चालत आहोत हे ध्यानात ठेवा. आणि मग बापाने ज्यावेळेस त्याच्या मनात ती इच्छा निर्माण झाली, माझी संपत्ती त्याची ती मुळात नव्हतीच. हे जगातील सर्व काही परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. हे त्यांनी तुम्हाला मला भोगायला दिलेलं आहे, त्याचा उपभोग घ्यायला त्यांनी दिलेला आहे, याच्यावर सत्ता करा, अधिकारात आणा, हा परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. परंतु कधी कधी आम्ही समजायला लागतो हे सर्व माझं आहे आणि माझं मला द्या. ही मनुष्याची फितरत आहे, मनुष्य प्रवृत्ती ही आहे. आणि मग ज्यावेळेस त्यांनी ते मागितलं त्यावेळेस त्यांनी ते देऊन टाकले. 2 भाग केले, एक धाकट्याला आणि एक थोरल्याला. त्याचा भाग त्याच्याकडे ठेवला, त्याचा जो वाटा होता त्याला देऊन टाकला. काही दिवस तो बापाजवळ राहिला असं लिहिलेलं आहे काही दिवसांनी. आणि मग तो सर्व घेऊन त्या स्वातंत्र्याच्या वाटेवर चालू लागला. सर्व संपत्ती घेऊन निघून गेला. त्याला ती बुद्धी नव्हती, ती समज नव्हती या संपत्तीचं जोपासना कशी करावी. देवाने दिलेली हे धन आहे, हे धन माझ्या बापाने मला दिलेलं आहे, ही माझी संपत्ती आहे, तिची जोपासना तिथं कसं काय मी ते राखण करावं ही एवढी बुद्धी त्याला नव्हती. आमचं देखील असंच आहे. हे शरीर जे आहे देवाने दिलेलं धन आहे, जे मुलं बाळ आहेत ती तुमची देवाने दिलेली देणगी आहे. तिथं संगोपन कसं करावं, त्यांना पाळावं कसं, त्यांना कशा पद्धतीने त्यांची जोपासना करावी हे अजून ज्ञान आम्हाला नाहीये. पूर्णपणे त्यांनी त्याची संपत्ती उडवून टाकली. देव आम्हाला विविध दान देत असतो. चांगले तो आम्हाला देवाच्या गौरवासाठी लोकांपेक्षा वेगळं काहीतरी देत असतो. आम्हाला कोणाला वाढवण्याचं दान देतो, कोणाला गाण्याचं दान देतो, कोणाला संदेश सांगण्याचं दान देतो. वेगळं लोकांपेक्षा काहीतरी वेगळं देव आम्हाला देत असतो, देवाच्या गौरवासाठी असतं. परंतु आम्ही त्याचं संपूर्ण उडवून टाकतो. ती जी संपत्ती आहे, जे दान आहे, जी देणगी आहे, ती देणगी आम्ही पूर्णपणे उडवून टाकतो. ती जोपासत नाही, ती आम्ही घालून टाकतो आणि मग आम्ही त्या पतनाच्या मार्गाने चालतो. आमचं पतन किंवा आम्ही त्या पापात पडण्याच्या मार्गावर आम्ही असतो. आणि ती जे दान दिलेलं आहे या ठिकाणी जे स्वार्थापोटी हे सर्व दान घेऊन तो निघून गेला आणि ते सर्व दान जी काही तिची संपत्ती होती असं लिहिलेलं आहे ते त्यांनी सर्व ती उडवून टाकली.
कशी उडवली त्यांनी? चैनबाजी करून उडवली. सर्व खपून झाल्यानंतर त्या देशामध्ये ज्यावेळेस त्याच्याकडे जे काही होतं नव्हतं ते सर्व संपलं. जी बापाकडून त्यांनी जी प्रॉपर्टी घेतली होती, जी मालमत्ता देवाने त्याला देणगी म्हणून दिली होती, जी परमेश्वराने त्याला देऊ केली होती, जी आपल्या बापाकडून त्यांनी आपली मालमत्ता घेतली होती, ती सर्व संपुष्टात आली, सर्व संपली. चैनबाजी केली. चैनबाजी म्हणजे योग्य ठिकाणी न वापर करता देवाने दिलेल्या देणगीचा आम्ही योग्य ठिकाणी वापर न करता आम्ही कधी कधी ती चैनबाजी करतो, चुकीच्या पद्धतीने त्याचा उपयोग करतो. देवाने गाण्याचा स्वर दिलेला आहे, आम्ही पिक्चरचे गाणे गातो, मोठमोठ्याला ऑर्केस्ट्रामध्ये जातो. देवाच्या मार्गाला किंवा देवासाठी गाण्याचा आम्हाला वेळ नसतो. आम्हाला तर वाजवायचं दान दिलेलं आहे, आम्ही चर्चमध्ये येत नाही, ऑर्केस्ट्रामध्ये देवीचे गाणे गातो. तुम्हीच नाही, सगळ्यात नाही, मी देखील त्यामधलाच आहे. आम्ही कधी कधी आमच्या स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी करतो. आम्हाला देवाने दिलेली जी देणगी आहे ती चैनबाजीमध्ये उडवतो. जी देणगी परमेश्वराने दिलेली आहे ती आम्ही संपुष्टात आणतो आणि अशा पद्धतीने त्याची सर्व मालमत्ता ती चैनबाजीमध्ये उडवून टाकली. आणि त्या देशामध्ये ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी दुष्काळ पडला. दुष्काळ पडला म्हणजे तो विभोग अवस्थेमध्ये आला, दुरावणे. तो आता बापापासून दूर झालेला आहे, आता तो दुष्काळामध्ये पडलेला आहे, देवापासून तो वेगळा झालेला आहे. स्तोत्र 58:3 मध्ये म्हटलेलं आहे, मातेच्या उदरी असताना दुर्जन फितूर होतात. इर्मया 2:5 मध्ये लिहिलंय, परमेश्वर म्हणतो तुमच्या पूर्वजांना माझ्या ठाई असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले. आम्ही देवापासून दूर होतो, बापापासून दूर होतो, आम्ही वियोग अवस्थेमध्ये जातो, दुरावस्था आमच्यामध्ये निर्माण होते. आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये देवापासून आम्ही वेगळे होतो त्यावेळेस आम्ही त्या पतनाच्या मार्गावर, त्या पायरीवर आम्ही चालत असतो. देवापासून दूर झाला, जे छत परमेश्वराने त्याला दिलं होतं, देवामध्ये जोपर्यंत होता तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा दुष्काळ त्याला ठाऊक नव्हता. ज्यावेळेस आम्ही देवापासून दूर जातो, ज्यावेळेस आम्ही आमच्या चर्चपासून दूर जातो, ज्यावेळेस आम्ही आमच्या मंडळीपासून दूर राहतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये दुष्काळ होतो. लक्षात घ्या, समजून घ्या. काही लोक मला म्हणतात बाळासाहेब यांच्यामध्ये काय आहे, CNI मध्ये काय ठेवलेलं आहे, इथं काहीच होत नाही, इथं कुठल्याच प्रकारची आत्मिकता नाही आणि म्हणून मी त्या चर्चेवर निवडत आलो. मला अनुभव आला, मी बरोबर फिरत आहे. एकाच घरामध्ये काही लोक आमच्या चर्च मेंबर आहे, काही दुसऱ्या चर्च मेंबर आहे. तिथं काहीतरी लाभ होतो म्हणून तिकडे जात असं सरळ सांगतात. परमेश्वराने जर तुम्हाला या मंडळीचं सभासद व्हावा म्हणून या मंडळीमध्ये तुमचा जन्म झालेला आहे, ज्या जन्माचा तुम्ही या मंडळीचे जर सभासद झालेले आहे तर ही देवाची इच्छा या मंडळीची तुम्ही सभासद असतो. ही मंडळी सोडून तुम्ही दुसऱ्या मंडळीमध्ये जा तर तुम्ही देवाच्या इच्छेला विरोध करत आहात. समजून घ्या, देवाच्या इच्छेला विरोध करणं काय, देवाच्या इच्छेविरुद्ध वागणं काय. या घरामध्ये राहावं, देवाच्या जवळ राहावं, बापाच्या जवळ राहावं ही बापाची इच्छा आहे. तुम्ही या चर्चचे मेंबर आहे म्हणून परमेश्वराने तुम्हाला या ठिकाणी जन्म दिलेला आहे. तुम्ही या अमक्याचे मुलं आहात, अमक्याचे मुलं आहात म्हणून तुम्ही या चर्चचे मेंबर आहे. जर देवाची इच्छा नसते तुम्ही या चर्चचे मेंबर नसावा तर परमेश्वराने तुमचा जन्म तिकडे गेला असता आणि तुम्ही त्या चर्चचे मेंबर असते. परंतु कधी कधी आम्ही आमच्या बुद्धीचा उपयोग करतो आणि आमची दुर्बलता झाकण्यासाठी आम्ही चर्चला नाव ठेवतो. तिथं काय आहे आणि इथं पण तो जिवंत देव आहे. त्याच देवाची आम्ही उपासना करतो. ज्या दिवसात त्या देवाची तुम्ही त्या ठिकाणी जाऊन उपासना करणार आहे. मग हे चर्च का नको? इथं तुम्हाला चर्च बनवावं लागतं म्हणून, तुमच्या काही विधीसाठी बाळक साहेबांना तुम्हाला पैसे द्यावं लागतात म्हणून, काय काही ठिकाणी तुम्हाला खूप वेगळा अनुभव आहे. उपाय कौटुंबिक लागले बाळासाहेब पैसे द्यायचे का? अरे देवाचा सेवक तुमच्या गावात आलेला आहे. असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये, तू जर थंड पाण्याचा प्याला दिला तर ते देवासाठी केलेलं त्याचं प्रतिफळ तुला मिळेल. तो जर देवाचा अभिषिक्त आहे, देवाच्या नावाने तुमच्या घरामध्ये जो कोणी येतो त्याचा आदर नित्य करणं हे तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्हाला ही छोटी मोठी गोष्ट जर समजत नसेल तर तुमचा आणि माझा ख्रिस्तीपणा काय आहे?
पैसे द्यायचे का? मला चांगलं गरीब लोकांचं नाही, परंतु चांगल्या लोकांचा अनुभव आला. वाईट वाटलं. मला सगळं म्हणतो मंडळीला देण्याचं माहिती नाही, वाईट नको वाटून घेऊ, परंतु तुमचे आशीर्वाद तुम्ही स्वतः अनुभवले. ज्या वेळेस तुम्ही देता ना, ते तुम्ही त्या बाळकाला नाही देत, ते देवाला देता. उष्ण म्हणून. उष्ण म्हणजे काय समजतं? उष्ण परत मिळत त्याला उष्ण म्हणतात, परत घेण्यासाठी. ज्यावेळेस रुपये देतात ना, त्यावेळेस तुम्हाला 100 रुपये देऊ देतो. जे दारिद्र्य असतील, जे आर्थिक संकटात असतील, काय फरवायचा. जो कोणी दशवंश देत नसेल त्याच्या घरामध्ये दारिद्र्य येणारच. जो कोणी गोरगरिबाला देत नसेल त्याला कधीच आर्थिक उन्नती होणार नाही. मी नाही सांगत, बायबल सांगतो. जर तुम्हाला आर्थिक उन्नती करायची असेल, सर्व संकटातून आर्थिक संकटातून बाहेर जायचं असेल, जर तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं आर्थिक संकट नकोय, तुम्हाला कुठलं कर्ज बाजारी नकोय, तर आज देवाला सेवा म्हणून मी तुम्हाला सांगतो, ऐकून पहा. 100 रुपयाचा बॉटल म्हणून देतो. दशवंश द्या. देवाला ठेवू नका, मनुष्याला ठेवू शकेल. मी प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर विचारतो, काय काम करतात? तरी लोक घाबरतात मला सांगायला. अहो, सरकारी नोकरी का प्रायव्हेट नोकरी ते तर सांगा. काय करतात त्यांना? तर बाळाच्या बाबत मला हिसकून घ्यायला. मी सर्व बाळकांनी सर्व गोष्टी पाहते. द्या म्हणजे दिले जाईल. देवाच्या सेवकाला मी इथं म्हणून नाही, मी पैशासाठी बोलतो, मी पैशासाठी सेवा करलेली नाहीये, परंतु तुमचे आशीर्वाद तुम्ही स्वतः अनुभव करतात. महिला मंडळ तुमच्या उपासनामध्ये तुमच्या घरी येणार आहे. सरळ हाताने द्या. मनात काटकूस ठेवू नका, चापसून नका काढू नका. वाटलं मनात न द्या. परमेश्वर माझ्या तुमची परिस्थिती नाहीये तर जाऊन नका देऊ, आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. परंतु आमची जी मनोवृत्ती आहे, जी प्रवृत्ती आहे, ती बदलण्याची आता गरज आहे. आमच्या घरामध्ये आर्थिक संकट काय आहे याचा नीट तुम्ही विचार करा. देवाचं जे समीकरण आहे, देवाचं जे आशीर्वाद देण्याची जी पद्धत आहे, जर बदली. जर तू असं करशील तर तू असं प्राप्त होईल. मी अनेक असे सेवक पाहिलेले, देवाचे सेवक अनेक आशीर्वादाने परिपूर्ण असतात, परंतु आर्थिक विवचनित ते असतात. काय असतात? ते देव नाही म्हणून. मग हा प्रश्न होता, देवाचं सेवक आहे. अहो, साधं मी लोकांना जे विधी आहेत त्याचे पैसे मागितले तरी लोक तोड वाढले जातात. अहो, ते हक्काचं आहे आमचं. परमेश्वराने जे 12 वंशज होते त्याच्यापैकी लेवी वंशजाला कुठलाही त्यावेळेस त्यांना कुठलंही वचन दिलं नाही, कुठलीही जमीन दिली नाही. काय? तर ज्या मंदिरामध्ये जे काही येईल तेच त्याचं वचन आहे. याच्या अगोदर आपल्याकडं ते रोजचे पाळत नसतील, ऑनररी पाळत असतील, ते त्यांची सेवा करून, त्यांचा काम धंदा करून ते देवाची सेवा करत होते. तसं वचन त्यांनी देवाला दिलं होतं, म्हणून ते पैसे घेत नव्हते. मग ते बाळत पैसे घेतो तर हे बाळत मध्ये पैसे घेतो. नुसतं पैशासाठी करतात काय? लक्ष द्या, नीट समजून घ्या. त्यांना गरज नव्हती, परंतु जे तुमच्या भरोश्यावर अपॉइंट केलेले, जे तुमच्या भरोश्यावर परमेश्वराने नेमलेले, त्यांची काळजी घ्या. देव आशीर्वादच देईल आणि त्याची प्रचिती घेऊन. माझी तर अशी इच्छा आहे की धर्म प्रांतात आमचा एक देवाचा चर्च असावा की सर्वजणांनी दशवंश द्यावा. तुमची जी काही मिळत असेल, तुमच्याकडे तुमचं तुम्ही कामाला नाहीये परंतु तुम्हाला पेन्शन असेल, जे काय असेल, जे मिळतं त्याचा दशवंश द्या. देवाचा सेवक म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवाची प्रचिती घेऊन पहा. तुमच्याकडे जर कधी आर्थिक संकट तुमच्या जीवनात आलं तर तुम्ही माझी कॉलर पकडा. देव म्हणतो माझी प्रचिती घेऊन पहा, पण आम्ही त्याची प्रचिती घेऊन पाहत नाही. नंतर जे झालेलं आहे त्याच्या जीवनामध्ये पतनाच्या बाहेर चालण्यासाठी त्याला आध्यात्मिक दारिद्र्य येतं. आध्यात्मिक दारिद्र्य म्हणजे जो देवाच्या घरात, आपल्या बापाच्या घरात होता, बापाचं घर सोडून दिलं आणि त्या एका रहिवाशाच्या ठिकाणी तो चिटकून राहिला असं लिहिलेलं आहे. त्याला कामाची गरज पडली तर त्याला तो चिटकून राहिला. आध्यात्मिक दारिद्र्य.
इपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि 12 वचन लागला त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जे तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या वारसांना परके वचनाच्या करारांना परके अशा विरहित व देवविरोध अशा जगात तुम्ही होते. देवविरहित, वचनाच्या विरहित, ख्रिस्त विरहित, आध्यात्मिक दारिद्र्य त्याला म्हणतात. जे देवाच्या विरहित असतात, वचनाच्या विरहित जे असतात, ख्रिस्ताच्या विरहित जे असतात, त्यांच्या काही आध्यात्मिक दारिद्र्य आलेलं असतं. आणि ज्यावेळेस आम्ही वचनात ज्यावेळेस नसतो, आम्ही त्यावेळेस देवाच्या वचनात चालत नाही, ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या ठाई नसतो, त्यावेळेस आम्ही आध्यात्मिक दारिद्र्याच्या पायरीवर असतो. आम्ही पकडाच्या त्या 4-5 ही 5वी पायरी. म्हणून देवामध्ये राहा. देव विरहित आमचं जीवन, आमच्या बापाच्या विरहित आमचं जीवन, बापाचं घर सोडून आम्ही राहू शकत नाही. तो स्वर्ग परमेश्वराने तुमच्या माझ्यासाठी निर्माण केलेला आहे. ते एदेन बाग जो होता, त्या एदेन बागामध्ये परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. पाप केलं तर एदेन बागेतून बाहेर गेले. त्या देवदूताने, जो देवदूत होता, परमेश्वराने त्याला अतिउच्च असं केलं होतं. त्याने पाप केलं, मनात वाईट योजना आखली आणि त्याला स्वर्ग सोडावं लागलं, त्याला स्वर्गातून खाली टाकलं. देव स्वतःहून आपल्याला घराच्या बाहेर काढत नाही, आम्ही स्वतः देवाचं घर सोडतो. म्हणून माझ्या प्रिय बंधू, आमच्या ठाई कुठल्याही प्रकारचं आध्यात्मिक दारिद्र्य नसावं. आम्ही आमचं जीवन देवविरहित नसावं, आमचं जीवन वचनाविरहित नसावं, आमचं जीवन जे आहे ते देवाच्या वचनांनी परक नसावं. आम्हाला इस्रायल राष्ट्राच्या बाहेर जाणे नसावं. इस्रायल राष्ट्र म्हणजे देवाचं निवडलेलं राष्ट्र, त्याच्या ठाई आमच्या ठाई देव असावा, ही देवाची योजना आहे. आणि जी 7वी पायरी आहे ती आहे आत्मनिंदा पायरी. म्हणजे आमच्या ठाई आमच्या जीवाला वाईट वाटेल, ज्यावेळेस आमचा आत्मा आम्हाला दोष देईल, ती आत्मनिंदा पायरी आहे. डुकरे चारावा त्याला लावले. ज्या ठिकाणी त्यांनी कामाला लागला, ज्याला त्यांनी काम दिलं त्या माणसाने त्याला काही गुरे ढोरे चारायला लावले नाही, बकरा चारायला लावलं नाही, शेरडमेंढर चारायला लावलं नाही, तर त्याला डुकरं चारायला लावलं. 2 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 22वं वचन जर वाचलं तर डुकराच्या संदर्भामध्ये एक वचन तिथं आहे, अंग दुखल्यानंतर गाळात लोळात परतलेली डुकरी अशी मन खरी आहे, तिच्यासारखी त्यांची गत झालेली आहे. डुकराला कोणीही चांगलं प्राणी म्हणत नाही. म्हणतं का? म्हणतं का? ओ म्हणतं का? म्हणा. ते डुकरं चालायला ते काम लागलं त्याला, आणि ते काम कधी या 6व्या पायरीनंतर त्या 7व्या पायरीवर आत्मनिंदा. त्याचा आत्मा त्याला निंदा करायला लागला, त्याचा आत्मा त्याला दोष द्यायला लागला. अरे माझी काय गत झाली, माझ्या बापाच्या घरामध्ये मी होतो, त्यावेळेस अन्नाची रेलचेल होती, मी ह्याला ऑर्डर द्यायचो, त्याला ऑर्डर द्यायचो, असं होतं तसं होतं, आणि सर्व काय होतं, सर्व काय मुबलक होतं. परंतु काय परिस्थिती झाली, आज मी डुकरं चालत आहे. असं लिहिलेलं आहे की डुकरं जे शेंगा खात होते ते खाण्याची त्याची इच्छा होऊ लागली. डुकरं काय खातात आता मी बघायचं, ती परिस्थिती त्याची निर्माण झाली. आत्मचिंतन करा. आपण सर्व सुज्ञ आहात, आपण सर्वांना सर्व काही समजतं, आपण जन्माचेच ख्रिस्ती आहात. डुकरं चालण्याची किंवा डुकरं जे खातात ते खाण्याची जर आमची स्थिती होत असेल तर आम्ही पतनाच्या त्या 6व्या पायरीवर आहोत. आणि अशी परिस्थिती असताना शेवटची जी पायरी आहे उपासमा, 7व्या पायरीवरती. आणि ज्यावेळेस तो बापापासून दूर होतो, ज्यावेळेस आपण संपत्ती उठवून टाकतो, चैनबाजी करतो, आध्यात्मिक निंदा त्याची होते, आणि ज्यावेळेस तो देवापासून दूर जातो, शेवटच्या पायरीवर ठेवतो आणि त्याची उपासमा होती. देवाचं वचन त्याला मिळत नाही, देवाचं सानिध्य त्याला मिळत नाही. देवाच्या सानिध्यातून तो परिपूर्ण दूर गेलेला असतो, त्याचा उपासमा होतो.
दुष्काळात सापडलेला असतो आणि या उपवास मार्गाने मरण हे निश्चित झालेलं असतं. अशी परिस्थिती त्या ठिकाणी त्या उदाहरणाची झाली. परंतु परमेश्वर कृपाळू, करुणाळू, मंगलमय, प्रेम करणारा, तो आम्हाला टाकून देणारा नाही. तो प्रीती करतो म्हणून योहान 3:16 मध्ये सांगितलेलं आहे, देवाने जगाला एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूण पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचे आम्ही आहोत, त्याचा अंश आमच्यामध्ये आहे. या अंशाचा, या देवाच्या प्रतिरूपाचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून जगाच्या निर्मितीनंतर लगेचच ज्या वेळेस मानवाने पाप केलं त्याच वेळेस या माणसाच्या उद्धारासाठी परमेश्वराने योजना आखली आणि येशू ख्रिस्त या जगात त्यांनी पाठवला. आणि तो आलाही 2000 वर्षापूर्वी. त्यांनी रक्त त्या पुरुष कामावर सांडवलं. आमची जी उपवास मार्गामध्ये आम्ही जे मरणार आहोत, जे मरण आमच्यासाठी घेऊन ठेवलं होतं, जे आदामाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये जे मरण आलं होतं त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी, मरणातून जीवनाकडे नेण्यासाठी, मरणातून जीवनाच्या पायरीवर नेण्यासाठी तो ख्रिस्त त्या ठिकाणी आला. आणि त्यांनी ते रोजच रक्त सांडवल्यानंतर आम्ही उपवास मार्गातून पुन्हा त्या जीवनाकडे प्रवास करायला. त्याने आम्हाला हात दिला, पेत्राला त्यांनी हात दिला, आम्हाला त्यांनी हात दिलेला आहे. तो आम्हाला उडू देणार नाही. त्यांनी त्या पाण्याच्या भोवरातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे. जगित लक्षावर इंजिनियर होत असताना आमचं लक्ष जोपर्यंत ख्रिस्ताला आहे तोपर्यंत आम्ही कधीच बुडणार नाही. आणि मग या पतनातून पुन्हा देवाच्या मार्गात किंवा देवाच्या राज्यात येण्यासाठी जी पहिली पायरी आहे ती म्हणजे शुद्धीवर. ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये समजतं ना की मी आता माझं जीवन पतन झालेलं आहे, मी देवापासून दूर गेलेलो आहे, मी बापाचं घर सोडलेलं आहे, आता माझे उपवास मार होत आहे, आता मी मरणार आहे, ही ज्यावेळेस त्याला समजतं आता माझं मरण निश्चित झालेलं आहे, ज्यावेळेस त्याला समजतं आणि त्या समजेमधून त्यावेळेस शुद्धीवर येतो. ते शुद्धीवर येणं म्हणजे देवाच्या मार्गाकडे चालण्याची पहिली पायरी. शुद्धीवर येणं गरजेचं आहे. आज शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे मी तो पुढे पडलेलो आहे, माझ्या बापाच्या घरात तर रेलचेल आहे, मी माझ्या बापाकडे जाईल आणि त्याला क्षमा मागेल आणि त्याला म्हणेल की बाबा मी तुमचा पुत्र नाही परंतु नोकर म्हणून आपल्या घरामध्ये घ्या. शुद्धीवर आला. शुद्धीवर येणं गरजेचं आहे. वर्तमान जो आंधळा होता तो त्या यरोईच्या वाटेवर भीक मागत बसलेला होता. येरुशलेम आणि यरोई याच्यामध्ये तुम्ही नीट बारकाईने अभ्यास करायचा. येरुशलेम हे स्वर्गाचं दर्शक आहे आणि यरोई हे नरकाचं दर्शक आहे. ज्या वेळेस यरोईच्या वाटेवर त्या लुटारूने, तो यरोईच्या वाटेवर असताना लुटारूने त्याला लुटलं, तो येरुशलेमच्या वाटेवर असताना त्याला लुटलंच नसतं. हा काही यरोईच्या हा वर्तमान त्या वाटेवर बसला होता. येशू येरुशलेमकडे चाललेला असताना त्यांनी आवाज दिला, त्याच्या कानावर गेला की येशू ख्रिस्त या जागेवरून चाललेला आहे, शुद्धीवर आला. आणि मग त्यांनी आवाज दिला, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. शुद्धीवर येणं गरजेचं आहे. हे ख्रिस्ता मला वाचव, मी मरत आहे, माझा टाइम मरण आलेला आहे. ख्रिस्ताला आवाज देणं शुद्धीवर येणं गरजेचं आहे. ही आमची पहिली पायरी. जोपर्यंत आम्ही शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश मुळीच करू शकतो. आम्ही पाप करतो, आम्ही पापात पडतो, ही मानव प्रवृत्ती आहे, हे देह पापी आहे, आम्ही वारंवार पाप करतो. परंतु पापातून पुन्हा शुद्धीवर येणं हे गरजेचं आहे. जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्ही जीवनाच्या मार्गाचा प्रवास होऊ शकत नाही. फक्त शुद्धीवर येऊन फायदा नाही, तर निश्चय करणं की मी आता शुद्धीवर आलेलो आहे. त्यांनी निश्चय केला की मी आता माझ्या बापाकडे जाईल, माझ्या घरी जाईल. निश्चय केला, लगेच उठला. तो नुसता बोलत बसला नाही, तो उठला आणि तळात निघाला. ते दुसरं वगैरे सोडून दिले दिसते. दुसरी पायरी जी आहे निश्चय करणे. तिसरी पायरी जी आहे निश्चय केल्यानंतर त्यांनी पश्चाताप केला. मी जे वागलो ना ते खूप चुकीचे वागलो. त्याला पस्तावा नाही झाला, त्यांनी पश्चाताप केला. त्याने असं नाही म्हणलं चुकलो म्हणजे उगीच आलो, उगीच नाही केलं. त्याला पश्चाताप झाला कारण मी माझ्या बापाबद्दल चुकीचं वागलो नाही, मी जे काय केलं ते खूप चुकीचं केलेलं आहे.
पश्चाताप ही दीन आणि नम्राची पहिली पायरी. नम्र झाल्याशिवाय पश्चाताप आम्ही करूच शकतो. आमच्यातला मीपणा, आमच्यातला आराध्य आमचं जे आहे ना मीपणा किंवा माझं असं माझं तसं आणि मी पश्चाताप करतो मुळीच होणार नाही. ते तुमच्यापेक्षा कधी कधी हे वचन मला लागू. कधी कधी मला वाटतं की कोण नाशिक धर्म प्रांताचा उपाध्यक्ष आहे, मी याच्याकडे पाहताना त्याच्याकडे पाहताना किंवा एखाद्या पाहताना पाहताना किंवा एखाद्या मुलाकडे पाहताना कधी कधी ह्या गोष्टी आमच्या मनात येतात, तुम्ही माझ्या मनात देखील येतात. परंतु या सर्व गोष्टी होत असताना दीन नम्र लोक होणार नाही तोपर्यंत खरा पश्चाताप होणार नाही. प्रभूदाने यहोदाला पश्चाताप झाला नाही, त्यांनी पस्तावा केला आणि म्हणून तिने आत्महत्या केली. पेत्राने पश्चाताप केला म्हणून त्याला पुन्हा देवाचं वचन प्राप्त परमेश्वराने पुन्हा त्याला आपल्या स्वर्गीय राज्यामध्ये घेतलं. त्याला पुन्हा आम्ही वचन दिलं, तू खडक आहे तुझ्या पश्चाताप केल्यानंतर एका जागी थांबणं गरजेचं नाही, माघारी येणं गरजेचं आहे. जे जीवन आम्ही केलं होतं, ज्या जीवनात आम्ही होतो बाळकाच्या अगोदर, बाळक होण्याच्या अगोदर माझं जे पूर्वीचं जीवन होतं, कदाचित तिथे काही लोकांना माहीत असतं, काही लोकांना माहिती नसतं, काही लोकांना अजूनही पडलेला प्रश्न आहे, हा बाळक झाला कसा काय? बरोबर ना साहेब? खरंच आहे, माझ्या नातेवाईकांना प्रश्न पडतो, तू कसा काय बाळक झाला? माघारी येणं गरजेचं आहे, परिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत परिवर्तन होत नाही, माघारी येत नाही. आजही कधी कधी मला देखील माझ्या मागच्या गोष्टी, मी त्या गोष्टीचं भूषण करत नाही, मला त्या गोष्टीचं अजिबात भूषण नाही. काही काही लोक देवाचे सेवक त्यांच्या गत दिवसातील वाईट गोष्टीचं भूषण का वाटतं त्यांना. मी असा होतो, मी तसा होतो, मी एवढा दादा होतो आणि मी असं करत होतो, आणि जर पापाचं सायकलाचं काय भूषण सांगता, मला आता त्या गोष्टीची घृणा येते. मी एवढा पापी होतो, परंतु देवाने माझ्यावर दया केली आणि देवाने मला त्याच्या कामासाठी निवडलं. मला कोणी मनुष्याने निवडलं नाही, तर देवाने निवडलेलं आहे. म्हणून मी कुठल्याही मनुष्याच्या मान अपमानाला, त्याच्या निंदेला मी कधीही घालतो. तुम्ही मला कधी घेऊन चर्चेतच पाहा, कारण देवाने जर मला निवडलेले की मी मनुष्याला कशाला घालू. आणि देव निवडतो, ज्यावेळेस तो निवडतो त्यावेळेस आम्हाला मारा देणं गरजेचं आहे. आमचं पूर्वीचं जीवन सोडून देणं गरजेचं आहे. त्यांनी ते डुक्कर चालत होता, जे डुक्कर जे वाईटाचं प्रतीक आहे ते सोडून दिलं त्यांनी. उठला तिथून आणि माझ्या बापाच्या घरी जाईल आणि तडक निघाला बापाकडे. नुसता पश्चाताप करून त्या जागेत बसला नाही, उद्या जातो, परवा जातो, सुट्टी घेतो, मार्गाला सांगतो, अजिबात नाही, लगेच निघाला तो आणि बापाकडे गेलो. आणि मग काय झालं, समीर बापामध्ये आणि त्या पुत्रामध्ये समीर झाला. ही 5वी पायरी, तारणाकडे जाण्याची ही आमची 5वी पायरी. लांबून बापाने पाहिलं, बाप त्याच्या प्रतीक्षेतच होता. आजही परमेश्वर आमच्या तुमच्या प्रतीक्षेत आहे. ज्यावेळेस आम्ही पापात पडतो, त्याला माहिती आहे माझं लेकरू आहे, याच्यासाठी रक्त मी त्या ठिकाणी कुस कामावर दिलेलं आहे, मोल देऊन त्याला विकत घेतलेलं आहे, याचा नाश होऊ नये. आज माझ्यापासून दूर गेला तरी बापाची नजर आपल्याकडे असते. त्या देवाची, त्या ख्रिस्ताची नजर आजही तुमच्याकडे प्रत्येकाला आहे. तो प्रत्येकाला नावाने ओळखतो. तुमच्या डोक्यावरचे केस देखील त्यांनी मोडून ठेवलेले आहे. तुमच्या आईबाप तुम्हाला ओळखत नाही, परंतु परमेश्वर तुम्हाला ओळखतो, कारण तुम्ही त्याचे अंश आहात. आमेन. त्याची नजर त्याच्याकडे होती, त्या रस्त्याकडे होते, वारंवार रस्त्याकडे त्याची नजर होते. आणि दुरूनच पाहिलं त्यांनी तर माझा हरवलेला पुत्र जो आहे, जो माझ्यापासून दूर गेला होता, जो माझ्या समक्षतेमधून दूर गेला होता, तो येत आहे. आणि बाप त्याच्याकडे चालत चालत गेला, पळत गेला. पहिली पायरी आमची असावी, समेटाची पायरी आमची असावी. आम्ही देवाकडे, आमची देवाकडे जाण्याची पहिली पायरी असावी. जेव्हा एक पाऊल आम्ही टाकतो देवाकडे, तर 10 पाऊल परमेश्वर आमच्याकडे. तो वर्तमान पुत्र ओरडला, हो दाविदाचा पुत्र, माझ्यावर दया करा. येशू ख्रिस्त थांबला आणि त्यांनी उडून पाहिजे त्याला वाटलं. त्या ठिकाणी समेट झाला. येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये त्या ख्रिस्ताने समेट केलेला आहे. देवाच्या समक्षतेमध्ये आम्ही दूर गेलो होतो, परंतु 2000 वर्षापूर्वी तो येशू ख्रिस्त या जगात आला. त्याने ते पुरुष कामावर रक्त सांडवलं आणि
आहे. आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. देव आणि मनुष्यामध्ये त्यांनी समेट घडून आणलेला आहे. आम्ही देखील आमच्या एकमेकांमध्ये समेट करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही देवाबरोबर समेट करणं गरजेचं आहे. आमची पापी वासना सोडून देणं गरजेचं आहे. पापी स्वभाव सोडून देणं गरजेचं आहे. आमचा समेट आता देवाबरोबर झाला पाहिजे, जो ख्रिस्ताने 2024 वर्षापूर्वी केला होता. त्या समेटामध्ये आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. आणि समेटानंतर 6वी पायरी जी आहे, नवा पुरुषा. काय केलं बाबांनी? डुकरं चालत असताना त्याचा खूप सुगंधी जागा होता का? कसे कपडे असतील त्याचे, कसा पोशाख असतील त्याचा, तो सर्व जुना स्वभाव, जुना पेहराव, जुना वस्त्र काढून टाकलं आणि सांगितलं याला आंघोळ घाला आणि याला नवा पोशाख घाला, त्याच्या पायात गोडे घाला, त्याला अंगठी घाला. अंगठी हे समीटाचं प्रतीक आहे. लग्नामध्ये आम्ही घालतो ना नवरी नवरदेव समेट. त्याचा तो जुना पोशाख काढून टाकला. तो भक्तमय हाताला ज्या ठिकाणी होता, येशू ख्रिस्ताने त्याला बोलवलं. त्यांनी त्याचा तो झगा, त्याचं ते वस्त्र टाकून दिलं आणि तो ख्रिस्ताकडे पळत गेला. जोपर्यंत आम्ही आमचा जुना स्वभाव टाकून देत नाही, आमचे ते मळकटलेले कपडे आम्ही टाकून देत नाही, आमचा जो जुना अंतःकरण आम्ही टाकून देत नाही, तोपर्यंत आम्हाला नवीन वस्त्र परिधान करता येत नाही. ते सर्व वस्त्र काढून टाकले, त्या पित्याने ते वस्त्र काढून टाकले आणि कुठले वस्त्र घातले? कुठले? तारणाचे वस्त्र त्याला घातले. कारण तारणाच्या 6व्या पायरीवर आहे. तो जुना स्वभाव जो कोणी काढून टाकत नाही, जे वस्त्र जे आहे, ते मळकटलेले वस्त्र आहे, जोपर्यंत आम्ही ते सोडून देत नाही, तोपर्यंत आम्हाला नवीन वस्त्र मिळणार नाही. इपिस्कराच्या पत्रामध्ये लिहिलेलं ना, तारणाची इपिस 6 शस्त्र सामुग्री घरी जाऊन वाचा. प्रत्येक वस्त्राचा प्रत्येकाचा अर्थ आहे. ते जोडवे त्याला घालण्यात आला, तो झगा त्याला घालण्यात आला. झग्या संदर्भामध्ये देखील खूप मोठा संदेश आहे. वेळ नाही आपल्याकडे. येशू ख्रिस्ताला देखील झगा काढून घेण्यात आला होता. योसेफाला देखील झगा काढून घेण्यात आला होता. येशू ख्रिस्ताच्या झगाची वाटणी करण्यात आली होती. खूप मोठा धन होता त्याच्यामध्ये. आम्हाला आज तारणाचे वस्त्र परिधान करण्याची गरज आहे. त्या उदारा पुत्राने 6व्या पायरीवर ते तारणाचे वस्त्र त्याला घातले आणि 7वी पायरी आनंद उत्सव करण्यात आला. काय करण्यात आला? ज्यावेळेस आम्ही तारणाकडे जातो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या राज्यामध्ये जातो, त्यावेळेस आमच्यासाठी आनंद उत्सव करण्यात येतो. लूक शुभवर्तमानाचा 15वा ते 10वा वचन कोणीतरी जोरात वाचा. लूक शुभवर्तमानाचा 15वा ते 10वा वचन. पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवदूत स्वर्गामध्ये काय करतात? ज्यावेळेस एक व्यक्ती पश्चाताप करतो, माघारी फिरतो, त्यावेळेस त्या व्यक्तीकरता स्वर्गामध्ये आनंद केला जातो. आमेन. लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही देवाच्या तारणाच्या मार्गामध्ये जाणे. आम्ही जरी पतन झालो तरी परमेश्वर आम्हाला तारणाच्या मार्गामध्ये नेतो आणि ज्यावेळेस आम्ही तारण प्राप्त करून घेतो, त्यावेळेस स्वर्गात आनंद केला जातो. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आनंद येतोच. त्या ठिकाणी त्या ठिकाणी कोकरू कापण्यात आलं. कोकरू हे ख्रिस्ताचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी ते कापण्यात आलं, त्या ठिकाणी तिथं रक्त सांडवण्यात आलं आणि तिथं आनंद उत्सव करण्यात आला. त्याचं शरीर त्या ठिकाणी खाण्यात आलं. आज आम्ही या ठिकाणी प्रबोधन घेतो. ख्रिस्ताचं शरीर आम्ही आमच्यामध्ये परिधान करतो. ख्रिस्त आमच्यामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये आनंद होतो. जेव्हा देव तुमच्यामध्ये असतो, जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये असतो, जेव्हा ख्रिस्त आमच्यामध्ये असतो, तेव्हा आमचं जीवन आनंदी होतं आणि आम्हाला तारण प्राप्त होतो. आज देखील परमेश्वराचे नेत्र तुमच्याकडे माझ्याकडे लागलेले आहे. आज देखील आम्ही हरवलेले पुत्र आहोत. परमेश्वराने आम्ही यहुदी नसताना या परराष्ट्रीयांपैकी आम्ही आहोत आणि त्यांनी आमच्यासाठी तारण हे आम्हाला फुकट दिलेलं आहे. त्याचं पुत्र आणि कन्या होण्याचा त्यांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे.
येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही आता त्याच्या पुत्राने कन्या झालो आहोत. आम्ही त्या निवडलेल्यांपैकी नव्हतो, परंतु त्यांनी आम्हाला केलं आणि ते बदल त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आजही तो तुमच्याकडे नेत्र लावून बसलेला आहे. आजही त्याची तीच इच्छा आहे की माझ्या लेकराने पुन्हा माघारी यावं. आजही माझ्या लेकराने त्या माझ्या मंदिरात यावं. जे लोक आमचं चर्च सुरू केलेलं आहे, आज त्या वचनाद्वारे मी त्यांना आव्हान करत आहे. आजही या मंडळीचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे. पुन्हा मंडळीत या. जर तुम्ही देवाच्या मार्गापासून भटकलेले असाल तर आजही परमेश्वराचं नेत्र तुमच्याकडे लागलेलं आहे. पुन्हा परमेश्वराच्या मार्गात या आणि बरोबर हे वचन समजण्या तुम्हाला शक्य आणि सामर्थ्य